नमस्कार मित्रांनो, मी राजकीय आशिष तुम्हा सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की नुकतीच 2024ची विधानसभा निवडणूक संपलेली आहे व महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळालेले आहे आणि सरकारमधील तिन्ही म्हणजेच भाजपा, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी जनतेचा अनादर करण्यास किंवा अपमान करण्यामध्ये सुरुवात केलेली आहे। चला तर मग पाहूया। मित्रांनो, अजित पवार यांनी नुकत्याच एका भाषणामधून मतदारांचा अनादर केलेला आहे किंवा अपमान केलेला आहे। तो व्हिडिओ पुरावा आधी पाहूया। त्याच्यावर काळजी करू नका। अरे तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का? सालगडी काय मला तुम्ही हा व्हिडिओ पुरावा पाहिला असेल। या व्हिडिओ पुराव्यामध्ये अजित पवार असं म्हणतायत की तुम्ही मला मतं दिली म्हणजे तुम्ही माझे मालक झाला का आणि मी तुमचा सालगडी झालो का? तर मित्रांनो, लोकशाहीमध्ये मतदार हाच राजा असतो आणि हाच मतदार राजा दर 5 वर्षांनी सरकार निवडून देत असतो। मग अजित पवारांना एकदा मते दिली की ते लाईफ टाईम आमदार असणार असं काही आहे का? मग याच मतदार राज्याकडे आपल्याला 5 वर्षानंतर परत मतं मागायची गरज लागणार नाही का? अजित पवारांनी मतदारांना असं घालून पाडून बोलणं किंवा अपमान करून बोलणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतंय? मित्रांनो, सुजय विखे पाटलांनीही साई भक्तांचा अपमान करत, अनादर करत काही भाष्य केलेले आहे। त्याचा आधी व्हिडिओ पुरावा पाहूया। प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे। अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय। भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले, हे योग्य नाही। व्हिडिओ पुरावा पाहिला तर मित्रांनो, शिर्डीतील साईबाबा मंदिरात लोक लांब लांबून येतात। ते लोक फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून येतात। साई संस्थानाचे भक्तगण हे संपूर्ण देशामध्ये आहेत। मग महाराष्ट्राच्या बाहेरचे येत असतील किंवा महाराष्ट्रातील येत असतील, ते लोक तुमचे 25 रुपयाचे जेवण किंवा 10 रुपयाचे जेवण पोट भरण्यासाठी खात नसून ते साईबाबांचा प्रसाद म्हणून खात आहेत। मग ते सर्वच भक्तगण भिकारी आहेत का? मग तुमचं असं सर्व भक्तगणांसाठी किंवा भिकाऱ्यांसाठी बंद करा म्हणणं हे चूक आहे। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एका भाषणातून मतदारांना शिव्या दिलेल्या आहेत। तो व्हिडिओ पुरावा पहा। मतदारांवर बोलताना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं। मतदार 2000 विकले गेले असं आमदार संजय गायकवाडांनी म्हटलंय। बुलढाण्यातील जयपूर गावामध्ये बोलताना गायकवाड यांनी हे वक्तव्य केलंय। कमी मतदान झाल्यानं संजय गायकवाड यांचा संताप झाल्याचं पाहायला मिळालं। तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही, फक्त दारू, मटण, पैसे। अरे 2-2 हजारात विकले गेले मायला। 2-2 हजारात, 5 हजारात, याच्यापेक्षा तर झाल्यापेक्षा। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड असे म्हणाले की तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाहीत का? तुम्ही दारूवर विकले गेलात, तुम्ही मटणावर विकले गेलात, तुम्ही 2-5 हजार रुपयांवर विकले गेलात। मग काही वेळानंतर ते त्याच्या पुढे म्हणाले की तुमच्यापेक्षा तर टिंब बऱ्या। मग हे त्यांचं असं बोलणं योग्य आहे का? त्याचा अर्थ महाराष्ट्रातील जनता काय 2-2 हजार रुपयांवर विकली जाते का? मित्रांनो, माझ्या या प्रश्नांविषयी तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।